बाद व्हायचा असेल तर तो इंग्रजी मधून व्हायचा आणि होतो. पण तो काळ जुना आहे. जेव्हा स्वातंत्र्य भेटलं त्यावेळेला इंग्रजीला इंग्लिश एज अ लिंक लँग्वेज म्हटलं. आज जगाच्या पाठीवरती सर्वात जास्त एखाद्या भाषेचा वापर होत असेल तर ती भाषा म्हणजे इंग्रजी. जगाच्या पाठीवरती भूगोलचे विद्यार्थी आहेत, कालच काही जणांना भेटलो. जगाच्या पाठीवरती जेवढे खंड आहेत त्याला कॉन्टिनेंट्स म्हणतो आपण इंग्लिश, असा एकही खंड नाही ज्या ठिकाणी इंग्रजीचा वापर होत नाही. आणि त्यामुळं ह्या भाषेला इंटरनॅशनल लँग्वेज, ह्या भाषेनं आपली मजल आणखीन गाठली. म्हणजे फक्त पृथ्वी तलावरच कम्युनिकेशन या भाषेत होत नाही, तर पृथ्वी तलाच्या बाहेर संपर्क करत असताना इंग्रजीचा वापर. काल परवा तुम्ही टीव्हीवरती बघितलं असेल, सुनीता विल्यम्स पृथ्वी कक्षेत येऊ लागलं त्या ठिकाणी बिघाड झाला आणि त्याच्या शटलला अपघात झाला आणि कल्पना चावला जात नाही. परंतु यशस्वीरित्या सुनीता विल्यम्स परत आल्या आणि पृथ्वी तलाच्या कक्षेच्या बाहेर त्यांनी वास्तव्य केलं होतं. लक्षात ठेवा, अशा प्रकारचे आपले ऍस्ट्रॉनॉट्स असतील त्यांच्याशी आपण संवाद करत असताना कोण्या भाषेमध्ये करतो? इंग्रजी भाषेमध्ये करतो. मग इंग्रजी भाषा ही फक्त इंटरनॅशनल लँग्वेज राहिली का? नाही. पृथ्वी तलाच्या कक्षेच्या बाहेर संपर्क करण्यासाठी आज आपण कोणती भाषा वापरतोय? इंग्रजी वापरतोय. आणि म्हणून ह्या भाषेला ग्लोबल लँग्वेज अशा प्रकारची संकल्पना आहे. ग्लोबल लँग्वेज फक्त पृथ्वी तलापुरती नाही, तर जे काही इतर ग्रह गोल तारे आहेत, तुम्हाला माहित असेल की आपलं या मंगळापर्यंत गेलो, त्याच्यावरती एक सिनेमा पण आला होता, बघितला असेल, मिशन मंगल नाव. त्यानंतर आपण चंद्रावरती आपलं यान पाठवलं, चंद्रयान 1, 2, दुसरं यशस्वी झालं. आता ज्या वेळेला लाखो करोडो किलोमीटर दूर हे जे ग्रह गोल तारे आहेत तिथेही आपल्या इन्स्ट्रुमेंट सोबत संवाद करताना, आपल्या रोबो सोबत संवाद करताना कोडेड लँग्वेज तर वापरतोच, तर त्या ठिकाणी जे काही टेक्स्टिंग होतंय, जे रेकॉर्ड मेंटेनन्स होतंय, ते ही भाषा खऱ्या अर्थानं इंग्लिश हॅज बिकम ए ग्लोबल लँग्वेज. परंतु मी माझ्या दृष्टिकोनाने इंग्लिशचा टीचर म्हणून इथेच थांबत नाही. I always call it a language for survival. तुम्हाला जर जगाच्या पाठीवरती सन्मानाने जगायचं असेल तर तुम्हाला एन प्रकारे प्रयत्न करून इंग्रजी भाषा अवगत करून घ्या. आणि त्यामुळं आज जर समाजामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये सन्मानाने जगायचं तर कोणती भाषा हवी? मी माझ्या मायबोलीचा, मी माझ्या देशबोलीचा अपमान करत नाही. मी सध्या मराठीत बोलतोय, मी मराठी भाषिक आहे, माझी मातृभाषा मराठी आहे. माझ्या मराठीवरती, माझ्या हिंदीवरती किंवा भारताच्या सगळ्याच भाषांवरती मला तेवढंच प्रेम आहे. आणि तेवढंच प्रेम मला कोणत्या भाषा आणि जर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा, तुम्ही प्रायव्हेट कल्चर मध्ये जा, ज्याला आपण कॉर्पोरेट वर्ल्ड किंवा कॉर्पोरेट कल्चर म्हणतो. मोठमोठ्या कंपन्या आहेत, इन्फोसिस आहे, विप्रो आहे, त्यानंतर इंटरनॅशनल ब्रँड्स जे आहेत, समजा गुगल सारखे, मायक्रोसॉफ्ट सारखे, किंवा काही भारतीय कंपन्या आहेत, अदानीच्या, अंबानीच्या, टाटा, बिर्ला, त्या भारतीय कंपन्या. पण तसंच भारताबाहेरून आलेल्या कंपन्या, प्रॉक्टर अँड गॅम्बल असेल, लिमिटेड असेल, पॉन्ड्स कंपनी असेल. लक्षात, ज्या वेळेला आपण अशा प्रकारच्या कॉर्पोरेट कल्चर मध्ये प्रवेश करू इच्छितो तर तुमचं फिल्टरेशन हे कोण्या बेसिसवर होतं? तर एखादा व्हाईट कॉलर जॉब निवडायचा, निमूटपणे आपली नोकरी करायची, 1 तारखेची वाट पाहायची आणि खात्यावरती पैसे जमा झाले की पुढचा आपला उदरनिर्वाह चालवायचा. दिस इज अ व्हाईट कॉलर जॉब. कोणत्याही प्रकारची नोकरी करा, महिन्याला तुम्हाला काय मिळेल?
पगार किंवा वेतन आणि उदरनिर्वाहाचा मार्ग कोणता? उदरनिर्वाहाचा दुसरा मार्ग आहे व्यवसाय करणे. मग त्याला तुम्ही एंटरप्रेन्योरशिप म्हणा, बिझनेस म्हणा, लक्षात घ्या, छोटा किंवा मोठा बिझनेस. एखादी व्यक्ती रोड साईडला आपलं गुड पॉलिशचं काम करते, तोही व्यवसायच आहे. आणि एखादी व्यक्ती टाटा बिर्ला अंबानी सारखी मल्टी बिलियनचा व्यवसाय करते, तोही व्यवसायच आहे, फक्त स्वरूप छोटं, गुंतवणूक मोठी मोठी. नोकरी ही कोणती छोटी मोठी नसते, आपल्या क्षमतेप्रमाणे, आपल्या लायकीप्रमाणे, आपल्या पात्रतेप्रमाणे आपल्याला ती मिळत असते. आणि मग त्यामध्ये एखादा सेवक असेल की डिस्ट्रिक्ट कलेक्टर असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा कॅबिनेट लेवलचा जो सचिव आहे तो सचिव असेल, शेवटी पद कोणतंही असो, त्या व्यक्तीनं आपापल्या क्षमतेच्या बळावर, आपापल्या उच्च शिक्षणाच्या बळावर त्यांनी ते मिळवलं. मग ते प्रायव्हेट सेक्टर असेल किंवा गव्हर्नमेंट. तर मित्रहो, आज जर तुम्हाला समजा जीवनात यशस्वी व्हायचं असेल, विद्यार्थी जवळपास 40 विद्यार्थी फॅकल्टी ऑफ कॉमर्स मधले आहेत, ज्यांना मी गेलं 1 वर्ष एक शैक्षणिक वर्ष शिकवत आलो. आता ह्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना अगदी पहिल्या पिरियड पासून मी त्यांना सांगत आलोय की जर तुम्हाला बँकिंग मध्ये यशस्वी व्हायचं असेल, इन्शुरन्स कंपन्यांमध्ये जॉब मिळवायचा असेल, काम मिळवायचं असेल, कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये तुम्हाला एखाद्या बॅकअप ऑपरेशन्स मध्ये अकाउंटिंगचं काम, ऑडिटिंगचं काम करायचं असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी उभं टाकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं फिल्टरेशन जे असतं ते इंग्रजी. आणि पुन्हा फर्स्ट इयरचे विद्यार्थी म्हणून मला एवढे विद्यार्थी एका ठिकाणी सापडणार नाही. 2-3 तारखेपासून तुमची परीक्षा सुरू होते, त्यानंतर तुम्ही तुमच्या एक्झाम सेंटरला, म्हणून ही संधी आज घेण्यासाठी प्रयत्न करतो. मित्र, बँकिंगच्या किंवा रेल्वेच्या किंवा स्टाफ सिलेक्शन कमीच्या सगळ्या परीक्षा भरल्या. त्या परीक्षेमध्ये जनरल इंग्लिश म्हणून एक पेपर, जर काही विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असतील त्यांना माहिती, त्याचं सेक्शनचं नाव काय? जनरल इंग्लिश. आता हे जनरल इंग्लिश मध्ये काय येतं? आता माझे जे 9, 10, 12 विद्यार्थी जीचे आहेत इलेक्टिव्हचे, त्यांना मी हे शिकवले. म्हणजे सामान्यतः एखाद्या वाक्यातली अँटोनिम, सिनोनिम कसे ओळखायचे किंवा वन वर्ड सबस्टिट्यूट काय असतं, सामान्यतः वाक्याचे कोणते कोणते प्रकार आहेत, ते कसे वापरायचे, सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट काय आहे, अशा सामान्य गोष्टीवरती तुमची ती टेस्ट होत असते. पण दुर्दैवानं आपल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी इथपर्यंत देखील टिकू शकतो. डॉक्युमेंटेशन कोर्टाचं असेल, संसदेचं असेल, हे की नाही, हे सगळं कशामध्ये होतं? इंग्रजीमध्ये होतं. आणि मग ट्रान्सलेटेड व्हर्जन देखील ते हिंदीमध्ये उपलब्ध करून देतात, देत नाहीत असं नाही. राज्यघटनेच्या परिशिष्टामध्ये 22 भाषा आहेत, त्यात मराठी देखील आहे, बरोबर. तर ह्या सगळ्या भाषांचा वापर आपण करतो आपापल्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये. परंतु साऊथचा नॉर्थला आणि साऊथचा रेस्ट ऑफ इंडियाला जो कनेक्ट निर्माण होतो, तो कनेक्ट कशामुळे निर्माण होतो? इंग्रजी. कारण की नॉर्थकडच्या बऱ्याच राज्यांना हिंदी जमून जातं, परंतु तुम्ही कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी मात्र हिंदीचा वापर फार मोठ्या प्रमाणात नाही. त्यांनी त्यांच्या मातृभाषेवरती फोकस केलंय आणि पॅरलली एक भाषा त्यांनी शिकून घेतली, ती म्हणजे इंग्रजी. म्हणून तुम्ही बघा बरं, सायंटिस्ट तामिळनाडू, केरळचे इंटरनॅशनल लेवलला काम करणारे इंजिनियर्स, सॉफ्टवेअर इंजिनियर्स आंध्र प्रदेशचे, तेलंगणाचे, कर्नाटकचे. तुम्ही हा विचार करा बरं की आपण कुठे मागं पडलो, का मागं पडलो? आपण मागं पडण्याचं एकमेव कारण आहे इंग्लिश. मला सांगा, तुम्ही किती दिवस तिच्याकडून दूर पळणार? तुम्ही आयुष्यभर जरी पळत गेलात त्याच्यापासून दूर, ही काही तुमच्या पिछाला. परंतु इंग्रजी सारख्या भाषेला तुम्ही नाकारू शकत नाही. म्हणजे पॉइंट नंबर 1, स्टाफ सिलेक्शन कमिशन
बँकिंग, इन्शुरन्स, बरोबर. या सगळ्या परीक्षांमध्ये कोणत्या विषयाचा तयारी करावी लागते? बाकी विषयासोबत इंग्रजी. एमपीएससी, यूपीएससी ला देखील प्राधान्याने तुम्हाला जेव्हा एसे टेस्ट होते, आता अशा त्यांनी काय केलेलं आहे की आपापल्या मातृभाषेत पण तुम्ही लिहू शकता अशा प्रकारची योजना आणली. पण लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा डिस्ट्रिक्ट कलेक्टर होता, भारतभरात तुमची कुठेही नियुक्ती होईल आणि समजा तुम्ही IAS म्हणून सिलेक्ट झालात, मराठी माध्यमातून सिलेक्ट झालात, मला सांगा महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला जॉब करता येईल का? तुम्हाला टाकलं कर्नाटकमध्ये लिहून किंवा तिकडे केरळमध्ये लिहून, काय करणार आहेत तुम्ही? शेवटी त्या ठिकाणी एक लिंक लँग्वेज काम करेल आणि ती लिंक लँग्वेज कोणती असेल? म्हणजे दुसरा मुद्दा क्लिअर झाला. आता मला सांगा, बँकिंगचे, रेल्वेचे, स्टाफ सिलेक्शन कमिशनचे किंवा एमपीएससी आणि यूपीएससी मधून येणारे जॉब्स अशी किती आहेत? लक्षात ठेवा, यूपीएससीच्या माध्यमातून दर वर्षाला जेमतेम 1200-1500 एवढेच क्लास ऑफिसर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सिलेक्ट करतो. जेमतेम म्हणा, जेमतेम. त्यातले IAS होणारे 5-25 असते, इंडियन फॉरेन सर्व्हिस वाले 5-10 असते, IRS नंतर बाकीच्या क्लास 1 ऑफिसेस मध्ये लागणारे काही कर्मचारी जेमतेम 1200, नॉट मोर दॅन दॅट. मला सांगा, लाखो विद्यार्थी अर्ज करतात भारतभरातून आणि निवड किती जणांची होते? 1200-1500. तुम्ही दरवर्षी महाराष्ट्राची ऍडव्हर्टाइजमेंट बघता, जेमतेम 400-500 ओव्हरऑल सगळे पद मिळून. 2022 नंतर पुन्हा सिलेक्शन झालं नाही, 22 ची बॅच लागली नोकरीला. 2022 एमसी ची बॅच क्लास 1 ची आता लागली नोकरीला. नोकरी मिळेल तेवढ्या जागा नाही, पण तेवढ्यावर भागल का तुमचं सगळ्यांचं? तेवढ्यावर भागल का? नाही भागल. कारण की हजारो लाखो विद्यार्थी प्रत्येक फॅकल्टी मधून ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडतात, पीजी होऊन बाहेर पडतात. विविध प्रकारच्या नोकऱ्यांसाठी आपण नाही का त्या ठिकाणी मोठीच्या मोठी झुंज लावतो, स्पर्धा करतो. कट थ्रोट कॉम्पिटिशन इज देयर फॉर एव्हरी जॉब टुडे. आम्ही तर आमचं करिअर केलं, उभं राहिलो, सक्सेसफुली आज उभे कसं. तुमची बारी आहे करिअरसाठी. लक्षात ठेवा, एक जागा असेल ना, आज सध्या तुम्ही बघा किती शेकडो अर्ज आहे, अवस्था आहे. म्हणजे गव्हर्नमेंट जॉब लिमिटेड आहे, भविष्यात इथे किती निघतील आपल्याला माहित नाही, बरोबर. मग शेवटी ऑप्शन काय राहतो? मग ऑप्शन राहतो प्रायव्हेट सेक्टर मधल्या जॉब. आता प्रायव्हेट सेक्टर मध्ये आपण डिव्हिजन करतो. कॉर्पोरेट सेक्टर जे मल्टीनॅशनल कंपनी कल्चर आहे ते एक सेक्टर आहे, जे ऑर्गनाइज्ड पद्धतीने तुम्हाला जॉब मिळतो आणि तुमचा पगार देखील कसा असतो? तुमच्या पात्रतेप्रमाणे सन्मान काम मिळणार. म्हणजे त्याच्यानंतर आणखी एक अनऑर्गनाइज्ड सेक्टर, की त्याची फारशी म्हणजे ऑन रेकॉर्ड कुठे नोंद होत नाही, पण काम मिळत राहतं माणसाला, हाताला काम मिळतं, 4 पैसे येऊ लागतात असं. पण लक्षात घ्या, जर गव्हर्नमेंट जॉब्स एवढे लिमिटेड आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचे पण स्टेट गव्हर्नमेंटचे पण, मग शेवटी तुम्हाला जास्तीत जास्त चांगला स्कोप कुठे? जास्तीत जास्त चांगला स्कोप आहे मल्टीनॅशनल कंपनीज. मी आज एवढे विद्यार्थी या ठिकाणी बघले, थर्ड इयरला गेल्यानंतर माझ्यासोबत तुम्ही फक्त 3 ते 5 मिनिटं इंग्रजीत बोला. माझं एक ओपन नेहमी सर्व विद्यार्थ्यांना मी आव्हान करतो, आवाहन पण करतो आणि आव्हान पण करतो की थर्ड इयर आल्यानंतर माझ्याशी तुम्ही किती मिनिटं बोला? 3 ते 5 मिनिटं सामान्य इंग्रजीत बोला. इफ आय गेट द कॉन्फिडन्स, मी तुम्हाला मल्टीनॅशनल कल्चरल ज्या काही कंपन्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला चॅनलाइज करण्यासाठी प्रयत्न करतो. कोण्या बेसिसवर? कारण की बऱ्याचशा कंपन्यांमध्ये आता जेनपॅक्टला तुम्ही जा, हैदराबादला जेनपॅक्ट आहे, जवळपास त्यांच्याकडे 15,000 एम्प्लॉईचा बेस आहे. एका शिफ्ट मधून, लक्षात घ्या, एका शिफ्ट मधून 5,000 कर्मचारी बाहेर पडतात, दुसरे 5,000 येते, दुसरी शिफ्ट संपली की तिसरे 5,000 येते. म्हणजे 8-8 घंट्याच्या 3 शिफ्ट, 8 त्रिक 24, म्हणजे 24 तास कंपनी काम करते, 15,000 कर्मचारी काम करतात. अशा प्रकारच्या अनेक कंपन्या बॅक ऑफिस ऑपरेशन्स मध्ये कामाला लागतात, बिझनेस ऑपरेशन्स मध्ये कामाला लागतात, त्यानंतर अकाउंटिंगच्या क्षेत्रामध्ये, बजेटिंगच्या क्षेत्रामध्ये काम करणारे, फायनान्शियल सर्व्हिसेस देणारे काम करतात. हजारो लोक काम करत असतात. मग मला सांगा, अशा कंपन्यांमध्ये प्रवेश करायचा असेल ना, तुमचं पहिलं फिल्टरेशन जे होतं ते तुमच्या
कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश. ठीक आहे, तुमच्याकडे डिग्री आहे, सगळ्या डिग्रीचे म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, फार्मसी, एमबीबीएस, इंजिनिअरिंग सगळे लोक अर्ज करू शकतात. विविध प्रकारचे पद त्यांच्याकडे आहेत, विविध प्रकारच्या लोकांची त्यांना गरज आहे. आणि हे जे कॉर्पोरेट वर्ल्ड नेहमी ओरड करतं की आमच्याकडे जॉब्स आहेत, परंतु अकॅडमिया आम्हाला योग्य उमेदवार देईन. मी काय म्हणतो, ज्याला ज्याला डिग्री भेटली तो पात्र आहे, पण ज्याला नोकरी भेटली कॉर्पोरेट सेक्टर मध्ये तो लायक. तुम्हाला शब्द कळतो का, पात्र आणि लायक? दोन्हीचा फरक कळतो का? काय फरक आहे सांगू शकाल? लक्षात घ्या, तुम्ही सगळेजण आता सगळेजण तुम्ही गृहीत धरा की 2-3 वर्षानंतर तुमचं ग्रॅज्युएशन झालं आणि प्रत्येकाला डिग्री भेटली, फर्स्ट डिग्री, बॅचलर ऑफ आर्ट्स किंवा बॅचलर ऑफ कॉमर्स किंवा बॅचलर ऑफ सायन्सची काय असेल तुमच्या याच्याप्रमाणे. पण प्रत्येकाला नोकरी लागेल का? लागू तयारी करतील, जे स्वतःला सक्षम बनवतील, जे त्या ठिकाणी त्या स्पर्धेत उतरायला तयार असतील, त्यांचे चान्सेस नोकरीचे वाढतील. जनरली कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये होतं कसं, एक मी जे तुम्हाला आता शिकवलं अशामध्ये 2-4 दिवसामध्ये प्रिपेअर युअर सीव्ही, की तुम्ही फ्रेशर असणार आहेत, किंवा प्रिपेअर युअर रिझ्युमे आफ्टर अ कपल ऑफ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, सबमिट इट टू अ कंपनी ऑनलाईन, कुठे प्रत्यक्ष जायची गरज नाही किंवा प्रिंट करून पाठवायची गरज नाही. जनरली ते काय, 100 अर्ज आले, 100ला बोलवतील का? त्याच्याकडे 10 जागा आहेत समजा, बोलवतील 30-35 लोकांना, 1:3 एक जागा उपलब्ध, अशा साधारणतः 1:3 जागा. मग त्या ठिकाणी मला सांगा, 100 अर्ज आल्यानंतर बोलायचे किती लोकांना? 30 ते 35 लोकांना अप्रॉक्सिमेटली. मग ते कसं निवड करतील? तुमच्या सीव्हीवर बघतील किंवा विद्यार्थ्यांना साधारणतः शिक्षण घेत असताना 10वीला कसं आहे, 12वीला कसं आहे, डिग्रीला कसं आहे, ऍडिशनल कोर्सेस केलेत का, कम्प्युटरचं नॉलेज आहे का, जर कॉमर्सचे विद्यार्थी असतील टॅली 2.0 केलेलं आहे का, जीएसटीचा एखादा कोर्स, किंवा आपले आर्ट्स कॉमर्सचे विद्यार्थी आहेत त्यांनी MSc-IT केलेला आहे का, म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी ते बघतील, तरच तुमची त्या ठिकाणी प्रोफाईल शॉर्टलिस्ट होईल. पहिली प्रक्रिया काय आहे? पहिली पातळी, पहिली फिल्टरेशन. आपली प्रोफाईल शॉर्टलिस्ट झाली की त्यानंतर मग तुम्हाला एखादा मेल येतो की मग तुम्ही या दिवशी या ब्रांचवर या ऑफिसमध्ये या. म्हणजे आपल्याला लगेच नोकरी लागली का? सुरुवात झाली फक्त. जर आपण त्या ठिकाणी गेलो समजा, तर मग त्या ठिकाणी मात्र आपल्याला 2 गोष्टींना सामोरं जावं लागतं मित्र. कोणत्या 2 गोष्टी आहेत? त्या ठिकाणी आणखीन एक फिल्टरेशन असतं. साधारणतः ते गेल्यानंतर काय करतात, कारण की येणारे खूप असतात, एकूण असा मोठा मेळावा असतो ठिकाणी शेकडो लोकांचा, बरोबर, एवढ्यांचा इंटरव्ह्यू घेणं शक्य आहे. मग ते काय करतात, ठिकाणी तुम्हाला ग्रुप डिस्कशनला सामोरं जावं. ग्रुप डिस्कशन म्हणजे काय? एखादा विषय दिला जातो ऐन वेळेला आणि त्याच्यावरती 7-8-10 लोकांनी बसून चर्चा करायची असते. आणि मग त्या ठिकाणी तुमचं लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग कशामध्ये? आता बाकीच्यांना नमस्कार केला त्याचा अर्थ त्यांनी सरळ कुठे जायचंय? घरी जायचंय. तुमचा इंटरव्ह्यू झाला का? नाही. आता जे उरले मग त्यांचा फक्त इंटरव्ह्यू होतो आणि मग इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही जे शिकला त्याच्यावर प्रश्न येतात. पण त्याच्याही पलीकडे तुमची पर्सनॅलिटी कशी आहे निसर्गाला दिलेली, बरं का? तुम्ही किती गोरे गोरे दिसता याच्यावर नाही, रंगरूपाला कोणी बघत नाही, तुमच्या कौशल्याला बघतात. रंगरूपाला कोणी बघत नाही, तुमच्या ज्ञानाला बघतात. आणि जर तुमचं ज्ञान, तुमचं कौशल्य तुमचं कौशल्य तपासलं, त्या ठिकाणी आपल्याला चान्सेस राहतात कशाचे? कॉर्पोरेट कंपनीमध्ये नोकरी करण्याचे. आणि त्यानंतर कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये जॉब. या ठिकाणी जर तुम्हाला हँडसम सॅलरी, फॅट सॅलरी कमवायची असेल, तुम्हाला याच्याकडे जावं लागेल. पण इकडे जाण्याचं एकच तिकीट तुमच्याकडे असायला पाहिजे, ते म्हणजे किमान आपल्याला, किमान म्हणतोय मी, इंग्रजी भाषेचं ज्ञान, ज्यामध्ये लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग जर आपल्याला करता येत असेल, त्याच्या व्यतिरिक्त काही प्रोफेशनल स्किल्स आपण डेव्हलप केले, त्याच्या व्यतिरिक्त आपण जर काही सॉफ्ट स्किल्स डेव्हलप केले, तर निश्चितपणे आपण अशा प्रकारचे जॉब देखील मिळवू शकतो. आणि म्हणून आज मी तुमच्या समोर
इंग्लिश फॉर एम्प्लॉयबिलिटी. एम्प्लॉयबिलिटी म्हणजे रोजगार, रोजगारक्षम होणं. आणि ते कोण्या माध्यमातून होऊ शकता? इंग्रजीच्या माध्यमातून होऊ शकता. अनेकांना असं वाटेल की सर तुम्ही सांगताय इंग्लिश फॉर एम्प्लॉयबिलिटी आणि बोलताय मराठीमध्ये, तर हे थोडंसं कॉन्ट्रडिक्शन व्हायला ते मलाही कळतं. परंतु प्रत्येकापर्यंत माझा मेसेज जावा, उशिरा का होईना आपण तयारीला लागावं. आणि या दरम्यान कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी किंवा कॉर्पोरेट जॉबसाठी तुम्हाला तयारी करायची असेल आणि त्यात इंग्रजीची